आज आपण सक्सेस मंत्रा मुलांच्या लाईफ मध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून त्याचं जीवन घडणार आहे. तर तो जो काही सक्सेस मंत्र आहे त्या संदर्भात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघतोय. यश एक दिवसात मिळणार नाही, पण एक दिवस नक्की मिळणार. त्याच्यासाठी आवश्यकता असते प्लॅनिंगची. जर समजा एका ठिकाणावरून मला जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तिथं आपण सूचना फलक लावतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर मग शिक्षणामध्ये मुलांच्या सूचना फलक लावले पाहिजेत की नाही? 10-15 किलोमीटरसाठी जर आपण एखाद्या एसटीला जर पाटी नसेल तर त्या एसटीत जाऊन बसणार आहे का? तसं मुलांच्या लाईफमध्ये एज्युकेशन मधून जर मुलं घडणार आहे तर यासाठी मुलांच्या शिक्षणाचे सूचना फलक कोण लावणार? मुलं मायनर आहेत, ते अज्ञानी आहेत, तर हा रोल पालकांचाच आहे. पालक आणि आई वडील यामध्ये नेमका काय बदल आहे या संदर्भात पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शने पंथा शने कंथा शने पर्वत मस्तके शने विद्या शनेर्वित्तम पंचेतानी शने शने. अतिशय प्रभावी असणारा हा विचार आहे. शने पंथा शने कंथा शने पर्वत मस्तके. रस्ता असेल, रस्ता आपल्याला हळूहळूच पुढे जावा लागेल. शने पंथा शने कंथा. जर मला योगी बनायचं असेल तर हळूहळू रोजच्या रोज मला काही गोष्टी कराव्या लागतील, सातत्याने करावं लागेल. ज्याला आपण सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, पतंजली ऋषींनी हे योग सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर शने पंथा शने कंथा शने पर्वत मस्तके. एखाद्या डोंगरावर किंवा एखाद्या पर्वतावर जायचं असेल तर हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत. तसं शने विद्या, विद्या प्राप्त करायची जर असेल तर ती हळूहळू रोज स्टेप बाय स्टेप काही पद्धतीने मला पुढे जावं लागेल. शने वित्तम, पैसा मिळवायचा असेल तरी तो शने शने हळूहळू थोडा थोडा करतच तो मिळणार. म्हणजे योगी बनणं असेल, रस्ता कापणं असेल, एखाद्या पर्वतावर जाणं असेल, विद्या प्राप्त करणं असेल किंवा पैसा प्राप्त करणं असेल, हे आपल्याला हळूहळू होणार आहे. तर पॅरेंटिंग मध्ये आज आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे. मुलांचा जो सक्सेस मंत्र आहे तो पॅरेंटिंग मध्ये लपलेला आहे. मुलांचं बारसं आपण धूमधडाक्यात करतो, करायलाच पाहिजे. बर्थडे आपण जोरात करतो, उत्साहात करतो, अगदी भावना आहेत आपल्या, आपण नक्की करतो, हे करायलाच पाहिजे. पण ज्या शिक्षणामधून मुलांचं करिअर घडणार आहे अशा एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी प्लॅनिंगची आणि पॅरेंटिंगची गरज आहे की नाही? जर मुलाचं मस्तक घडलं तरच त्या मुलापुढे जग नतमस्तक होणार आहे. अहो, कोंबडी जी अंडी उबवते, पिलांना जन्म देते, त्याला सुद्धा 21 दिवसाचं प्रोसेसिंग त्या कोंबडीला करावं लागतं. त्याच्यानंतर ते जे पिल्लू आहे, गेल्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, 48 तास ते 72 तास 18 दिवसानंतर ते पिल्लू आत तयार झालेलं असतं. ते आतून ते अंड्याला चोच मारत असतं. 48 तास ते 72 तास. म्हणजे त्या पक्षाला, त्या पिलाला सुद्धा जन्माला येण्यासाठी कर्तृत्व करावं लागतं, पुरुषार्थ करावा लागतो, तर ते बाहेर येतं. आणि आपण स्वतःहून जर त्याला वर्ण ब्रेक करून जर काढलं तर ते पिलू 2 तासामध्ये मरून जातं. जंगलामध्ये काही प्राण्यांच्याकडे आपण बघतो, जिराफ असेल, काही हिंस्र प्राण्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून जन्मलेल्या पिलाला ते लाथ मारून उठवतं, त्याला चालायला नाही, उभा राहायला नाही, पळायला लावतं. कारण का? तुझं संरक्षण तुलाच करायचं आहे. तर या अनुषंगाने पॅरेंटिंग मध्ये हा अतिशय महत्वाचा विषय आहे
तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. पॅरेंटिंग म्हणजे केवळ आपण मुलांना वेळ देणं इतपत पुरेसं नाहीये, तर आपण मुलांना किती वेळ देतो यापेक्षा जो वेळ देतो तो क्वालिटीचा आहे का, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. पॅरेंटिंग मध्ये सक्सेसफुल मुलांना जर बनवायचं असेल तर अतिशय महत्वाची गोल्डन लाईन आहे की आई वडिलांच्या मध्ये एक वाक्यता असायला हवी, पालकांच्या मध्ये एक वाक्यता असायला हवी. मुलांचं जे ध्येय आहे, मुलांना ध्येय देण्याचं काम हे पालक करत असतात, आई वडील करत असतात. मी सुरुवातीला म्हटलं की आई वडील आणि पालक कोण, तर भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं, वसुदेव आणि देवकी हे त्याचे आई वडील होते. यशोदा आणि नंद राजा हे त्याचे पॅरेंट होते, पालक होते. पण आपण समाजामध्ये जेव्हा आपल्या स्वतःकडे बघतो, आई वडील आपणच आहोत, पालक आपणच आहोत. त्या प्रोसेस मधून आपल्या मुलांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. तर सकारात्मक ध्येय आपल्या मुलांना दिलं पाहिजे. आता ध्येय दिलं तरच मुलं सक्सेसफुल होतील. ध्येयाची नेमकी व्याख्या काय आहे? ध्येय कशाला म्हणतात? सज्जन लोक ज्याचं ध्यान करू शकतील त्याला ध्येय म्हणतात. आई वडीलच किंवा पालकच हे देऊ शकतात. मुलांच्या प्रगतीसाठी शाळेमधून समाजामध्ये ते मुलं काही शिकत असतात, तर त्याचप्रमाणे घरामध्ये मला काही पोषक वातावरण माझ्या मुलांना देता आलं पाहिजे. आज तंत्रज्ञान सोडून आपल्या मुलांना आपण यशस्वी करू शकतो का? जुन्या काळी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या. आज मोबाईल मूलभूत गरज झालेली आहे, इंटरनेट मूलभूत गरज झालेली आहे. आपल्या मूलभूत गरजांची संकल्पना बदलत चाललेली आहे, व्याख्या बदलत चाललेली आहे. मग हे तंत्रज्ञान आम्ही जर स्वीकारलं नाही तर आमच्या मुलांना आम्ही कसे डेव्हलप करू शकतो, या पद्धतीने थोडंसं आपल्याला चिंतन मनन करणं गरजेचं आहे. प्रकाश काउन्सलर या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने हाच विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. जे आपल्याकडे उपलब्ध साधनं आहेत त्याचा वापर करून आपल्या मुलांची विचार प्रक्रिया कशी चांगली करता येईल, होलिस्टिक आउटलुक आणि अप्रोच जो अॅनालिटिक अप्रोच जो आहे, या संदर्भात पण आपण काही व्हिडिओमध्ये 1-2 पाठीमागं बघितलं होतं. होलिस्टिक आउटलुक आणि अॅनालिटिक अप्रोच याला भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणताय बुधा भाव समन्विता, बुद्धी आणि भाव इमोशन्स ह्या दोन्हींचा समन्वय आपल्या लाईफ मध्ये असायला पाहिजे. हा पालकांनी जर समजून घेतला तर ते चांगल्या पद्धतीनं पॅरेंटिंग मुलांचं करू शकतील. तरच मुलांना आपण चांगला सक्सेस मंत्र देऊ शकतो. कारण का यश एक दिवसात मिळणार नाही, पण एक दिवस नक्की मिळणार आहे. त्याचं प्रिपरेशन, त्याचं फाउंडेशन आपण आता करू शकतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. हा आमचा संपर्क नंबर आहे. धन्यवाद.